क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 74 रेल्वे प्रशासनानं देखभाल दुरुस्तीसाठी व लेवलिंगचे काम हाती घेतल्यानं येथील वाहतूक दिनांक 6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवली होती। दरम्यान दिनांक 14 नोव्हेंबर रोजी मुदतीच्या आत रेल्वे प्रशासनानं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर पूर्ण केल्यानं महामार्गावर सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे। या दरम्यान धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती। मात्र कोणत्याही पूर्वसूचना मिळाल्या नसल्यानं तसेच संबंधित विभागाचं नियोजन शून्य कामामुळे वाहन चालक हे सरळ विसरवाडीपर्यंत वाहने घेऊन येत असल्यानं मोठ्या प्रमाणात विसरवाडी परिसरातून वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली होती। त्यामुळे वाहनधारक व प्रवासी वैतागले होते। आठवडाभर महामार्गावरील वाहतूक बंद असल्यानं या मार्गावर असंख्य वाहनं 12 ते 24 तासांपर्यंत अडकून असल्याने वाहतूक कोंडी समस्यांमुळे वाहन चालक उपाशी तपाशी राहून होते। तर इंधनाचाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यानं वाहनधारकांचं मोठे हाल झाले होते। रेल्वे प्रशासनानंही दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर हाती घेतल्यानं दिनांक 18 नोव्हेंबरच्या मुदतीपूर्व काम पूर्ण केल्यानं 4 दिवसांपूर्वीच वाहतूक चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट या मार्गाने सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे। तर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यानं वाहनधारक, प्रवासी वर्ग तसेच महामार्ग लगत असलेले हॉटेल, गॅरेज, पेट्रोल पंप, इतर व्यावसायिक दुकानदारांना वाहतूक सुरू झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। रेल्वेच्या दुरुस्तीसाठी रेल्वे विभागाने रस्ताबंदीचे आवाहन केलेलं होतं। त्यानुसार रेल्वेवाल्यांनी दिलेल्या मुदतीच्या आतच रेल्वेचं दुरुस्ती केली आणि हायवेचा जो बंदचा पिरियड होता त्याच्या आधीच त्यांनी काम पूर्ण केल्यामुळे रहदारी सुरळीत सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाचं आणि पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्या वाहनांची, प्रवाशांची जी गैरसोय दूर झालेली आहे त्याबाबत मी प्रवाशांच्या वतीने पुनश्च आभार मानतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।